मित्रो, आपण कथा वाचत आहोत, सादर करत आहे. त्याचं शीर्षक आहे अनुपमा. आजच्या दुसऱ्या भागामध्ये त्याचं थोडंसं पूर्वसूत्र दिलं म्हणजे आज दुसरा भाग ऐकणाऱ्यांना पूर्वकल्पना येते. तर या अनुपमाची कहाणी आपण कालच्या भागामध्ये डॉक्टरांची कन्या मेघा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत आलेलो होतो. मेघाचं रूप आणि अनुपमाची साधी सुंदरता या दोन्हीमधला हा छोटासा मानसिक लढाईचा प्रकार होता. मेघा श्रीमंतीत वाढलेली, गर्विष्ठ, हेकेखोर अशा प्रकारची मुलगी आणि त्याच्या उलट डॉक्टर साहेबांच्या कंपाऊंडरची ही मुलगी अनुपमा गरिबीत वाढलेली, साध्या आणि सालस स्वभावाची, पण रूपाची देणगी तिला. आणि डॉक्टरांच्या आई आणि डॉक्टर साहेब हे दोघंही अनुपमावर अतिशय खुश असतात. आणि मेघाच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्ताने शहरातील मोठमोठी मंडळी आलेली असते आणि डॉक्टरांबाईंचं लक्ष असतं की आपल्या मेघासाठी कोणी श्रीमंत मुलगा आपल्याला दिसतो का आणि आपण त्याची आपला जावई म्हणून निवड करू शकतो का, असं या स्वप्नात असताना डॉक्टर साहेब हॉस्पिटलमधून येतात. त्यांच्या पाठोपाठ अनुपमा येते आणि हे सगळं अनुपमाच्या येण्यामुळे पुढे काय बदल होतो या पार्टीमध्ये आता सादर करतो. भाग दुसरा ऐका. हॉस्पिटलमधून आलेले डॉक्टर फ्रेश होऊन आले, पार्टीमध्ये सगळ्या सामील झाले आणि ते सगळ्यांना सांगू लागले, ऐका मंडळी, आज दवाखान्यात एक फार विचित्र केस आली होती. अत्यंत अवघड असे ऑपरेशन मला तातडीने करणं आवश्यक झालं. दवाखान्यातले सगळे इतर असिस्टंट इथं पार्टीत आलेले. अशावेळी ही अनुपमा अगदी देवासारखी माझ्या मदतीला धावून आली. नर्स नसतानाही अगदी कुशलतेने मला ती सारी मदत करत होती. तब्बल 5 तास अगदी माझ्या शेजारी उभे राहून अनुपमा माझ्यासाठी मदतीचा हात झाली. अनुपमा, तुझ्यामुळेच आजच्या पेशंटला मी वाचवू शकलो. मला तुझा अभिमान वाटतो पोरी. प्रत्यक्ष डॉक्टरांनीच इतकी प्रशंसा केल्यावर पार्टीत जमा झालेल्या सगळ्यांनी अनुपमावर अभिनंदनाचा वर्षाव केला. डॉक्टरांनी मेघाच्या आईला आत जाऊन एक छान साडी आणायला सांगितलं. डॉक्टरीनबाई एक सुंदर साडी घेऊन हॉलमध्ये आल्या. ती साडी अनुपमाच्या हातात देत डॉक्टर म्हणाले, हे तुझ्या आजच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दलचं बक्षीस. ही साडी आता नेस आणि पार्टीत ही साडी नेसून ये. तू सुद्धा या पार्टीत शोभली पाहिजे. माझी पार्टी आहे ही, मेघाच्या वाढदिवसाची असली तरी. थोड्याच वेळात छान साडी नेसून अनुपमा हॉलमध्ये आली आणि मूर्तिमंत सुंदरता हॉलमध्ये अवतरल्यासारखंच साऱ्यांना वाटलं. त्या क्षणी ही पार्टी मेघासाठीची आहे हे सारेजण विसरून गेले. अनुपमाच्या अप्रतिम सौंदर्याने साऱ्यांना दिपवून टाकलं होतं. डॉक्टर साहेबाची आई अनुचं हे सुंदर रूप पाहून म्हणत होती, ही पोरगी गरीब असली तरी राजकन्याच्या योग्यतेची आहे. तिचं नशीब मात्र कसं झोपलं कोणास ठाऊक, केव्हा जागा होतं काय माहीत. डॉक्टरीनबाई आणि मेघा मात्र रागाने नुसत्या धुसफुसत होत्या. कुठून ही अवदसा आपल्या घरात आली आणि सगळ्या पार्टीचा विस्का करून टाकला. संतापाने रडकुंडीस आलेल्या मेघाच्या डोळ्यात पाणीसुद्धा येईना. आता या अनुपमाचं काय करावं म्हणजे तिला आपल्यासमोर कोणी भाव देणार नाही. आज मिळालेल्या या सन्मानाने अनुपमा आनंदून गेली होती. तिच्यासारख्या गरीब मुलीचे डॉक्टरांनी खरंच खूप कौतुक केलं होतं. त्यांचे मन फारच मोठे आहे, हे ठीक आहे. पण मेघा, त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी डॉक्टरीनबाई यांना जर तिचा अपमान केला असं वाटलं तर त्या माझ्याशी नीट वागणार नाही, असा विचार अनुपमाच्या मनात आला. दुसऱ्या दिवसापासून अनुपमाचा दवाखाना डॉक्टरीनबाईने बंद करून टाकला. अनुपमाचा अंदाज खरा ठरला की आता आपलं काही खरं नाही आणि स्वतःची मदतनीस म्हणून अनुपमाला डॉक्टरीनबाईंनी घरीच राहायला सांगितलं, थांबायला सांगितलं. मेघा तर मोलकरणीसारखी अनुला राबवून घेत होती. केर कचरा काढण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सगळी कामे अनुपमाने करायची असा डॉक्टरीनबाईंनी हुकूम सोडला. काही न बोलता अनुपमा घरातील कामे करू लागली. तिच्या हाताच्या स्पर्शाने घराचे रूप बदलून गेले. डॉक्टरांची आई मेघाला डॉक्टरांच्या समोर म्हणू लागली, अगं मेघा, अनुपमासारखे वागायला आणि राहायला तू केव्हा शिकणार आहेस? आपल्या आजीचं बोलणं ऐकून मेघाचा
राग अनावर होत असायचा. एक दिवस डॉक्टरांनी एक खास बातमी आणली. त्यांच्या डॉक्टर मित्राचा डॉक्टर मुलगा अमेरिकेहून खास मेघाला पाहायला येणार होता. ही बातमी ऐकताच मेघा हुरळून गेली आणि डॉक्टरीनबाई फॉरेनचा जावई मिळणार या आनंदात मशगूल झाल्या. आजीने मेघाला जवळ बोलावून विचारलं, अगं मेघा, लग्न झाल्यावर तू घर कसे सजवणार? तुला तो स्वयंपाक देखील येत नाही. तुझा नवरा हे समजल्यावर काय म्हणेल? आपलं नाक उडवीत मेघा म्हणाली, अगं आजी, तिथे तर सगळ्या गोष्टी तयारच मिळतात. स्वयंपाक, पाणी, घरकाम या जुन्या गोष्टी ठेव तुझ्याजवळ. अगं तिकडे कसं सगळे एन्जॉय करतात. जाऊ दे, तुला नाहीच समजणार. नातीचे हे शब्द ऐकून आजी स्वतःच्या मनाशीच म्हणाल्या, ही शेफारलेली पोर काय संसार करणार? घर म्हणजे काय याचे काडीचंही ज्ञान नाही या पोरीला. त्यापेक्षा ही गरीब अनुपमा लाख पटीने चांगली. पण तिला विचारतोय कोण? आणि स्वतःशी काहीतरी ठरवून आजी डॉक्टरांच्या दवाखान्याकडे वाढल्या. कधी न येणारे आई आज दवाखान्यात आलेले पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हे काय आई, इथे अनुपमा सेवेसाठी आहे म्हणून पेशंट होऊन दवाखान्यात राहायचा विचार आहे की काय? डॉक्टरांची आई त्यांना म्हणाली, अरे तसं काही नाही रे, पण मी आले आहे अनुपमासाठीच. या सालस पोरीसाठी तू काहीतरी करावं असं मला वाटतं. मी सांगशील तसे करशील का? डॉक्टर आईला म्हणाले, अगं आई, तू सांगून तर बघ. तुला नातू असता तर मी केव्हाच या अनुपमाला तुझी नात सून म्हणून घरात घेऊन आलो असतो. पण करणार काय, आपल्याला एक मेघाच आहे. अनुपमाबद्दल डॉक्टरांच्या भावना ऐकून आजींना आनंद झाला. त्या म्हणाल्या, अरे तुझ्या डॉक्टर मित्राचा मुलगा येणार आहे ना डॉक्टर, आपल्या मेघाला पाहण्यासाठी. त्याच्याबरोबर अनुचित जमून टाकणं. मेघाला काय दुसरा पैसावाला भेटेल, पण या अनुला कोण भेटणार? डॉक्टरांनी क्षणभर विचार करून आईच्या म्हणण्याला होकार दिला. ठरलेल्या दिवशी मेघाला पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मेघा खूप सजलेली होती. अनु इतकंच आपणही सुंदर दिसू याची तिने काळजी घेतली होती. परदेशात डॉक्टर असलेल्या मुलाने मेघाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. स्वयंपाकघरातली बारीक सारीक माहिती, उपास तापास करता का, पूजापोथीबद्दल आवड आहे का, हे सगळे प्रश्न मेघासाठी तर अनपेक्षित होते. असं काही विचारेल हा मॉडर्न डॉक्टर मुलगा अमेरिकेतला हे तिने कल्पना नव्हती केली. या प्रश्नांना काय आणि कसे उत्तर द्यावे मेघाला कळतच नव्हतं. डॉक्टरांबाईंनाही काही सूचना. मेघाला घरातल्या काहीच गोष्टी न शिकवल्याबद्दल आज त्यांना फार पश्चाताप वाटत होता. आणि मेघा आजीने घरकाम शिकून घे म्हटल्यावर तिच्यावरच आपण रागावलो होतो हे आता आठवून मनाशी नाराज होत होती. या प्रकाराकडे डॉक्टर नुसतेच पाहत होते. आपली बायको आणि आपली मुलगी कुठल्या स्तराचे आहेत हे त्यांना कळत होतं. आलेल्या पाहुण्यांना मुलगी पसंत असल्याचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते. नंतर निरोप कळवू असे म्हणून पाहुणे उठले. त्याचवेळी डॉक्टरांची आई अनुपमाला घेऊन तिथे हॉलमध्ये आली. डॉक्टरांच्या मित्राला त्या म्हणाल्या, अहो पाहुणे, मेघाचा इंटरव्ह्यू घेतलात, आता या अनुपमाचा इंटरव्ह्यू घेऊन तर पहा. आजीच्या तालमीत तयार झालेली अनुपमा इंग्रजी प्रश्नांची उत्तरेसुद्धा सफाईदारपणे देऊ लागली. तिच्या सुंदर रूपाइतकेच तिचे सुंदर गुण पाहून नकार देणे अमेरिकन डॉक्टरला अवघड गेलेच. अनुपमा पसंत आहे हे सांगून मंडळी निघून गेली. बाबूरावांच्या घरी डॉक्टरांना घेऊन त्यांची आई आली आणि म्हणाली, बाबूराव, अहो मी स्वतःच त्या पोराला अनुबद्दल सांगितलं होतं. मेघाला पाहण्याचे नुसते नाटक केले. बाबूराव, तुमच्या पोरीने आमच्या सर्वांसाठी खूप कष्ट केलेत, अपमान सहन केलाय, त्याचीच ही माझ्यातर्फे भरपाई समजा. आजीने अनुपमाला जवळ बोलावलं. पाठीवरून हात फिरवत त्या म्हणाल्या, अनुपमा, म्हातारीची भेट विसरू नको बरं. तुझे भले व्हावे हीच आमची इच्छा. डॉक्टरांनी आणि देवाने मनावर घेतले, एवढंच काय. अनुपमाचे मन आनंदाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरून आले. ती आजीच्या पायाची चटकन वाकली. तिच्या हाताचा स्पर्श आजीच्या पायांना झाला. आजीच्या हाताची बोटे समाधानाने कंप पावत होती आणि अनुपमेच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब आजीच्या पायावर पडत होते, अगदी नाजूक फुलासारखे, अगदी नाजूक फुलासारखे. कशी वाटली अनुपमा ही 2 भागातली कथा?
पूर्ण ऐका, जरूर ऐका, प्रतिक्रिया द्या, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नव्या एपिसोडमध्ये.